रामराम मंडळी. प्रचंड वेगात प्रगतीचे उद्दिष्टे साध्य करणारा मुंबई आणि नवी मुंबई भाग जोडणारा अटल सागरी सेतू हा प्रकल्प म्हणजे आपले कर्तव्यदक्ष लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणावा लागेल. चला तर आता या बुलेटिन मध्ये अटल सेतू प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण माहिती घेऊया. आपल्या भारतातील सर्वात जास्त म्हणजे 22 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गावरील अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हाच तो आंतरराष्ट्रीय महत्त्वाकांक्षी प्रकल्प. या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य होत आहे. मुंबई ते नवी मुंबई हे 2 तासाचे अंतर अवघ्या 20 मिनिटात पार होत असल्यानं या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळालाय. मुंबईकरांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतोय. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, या अटल सेतूमुळे 2-3 गोष्टी अगदी सहजरित्या साध्य झाल्या आहेत. वेळेची बचत, पैशांची बचत आणि महत्त्वाचं म्हणजे प्रचंड वाहतूक कोंडीमधून सुटका. मुंबईकरांना आणखी काय पाहिजे? वातावरण छानपैकी आनंदी आहे. माननीय श्रोते हो, सध्या या पुलाला पर्यायी असलेल्या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी 1.5 ते 2 तासांचा वेळ लागतो. पण या पुलामुळे आता शिवडीतील व्यक्तीला 20 मिनिटात नवी मुंबईत पोहोचता येतं. त्याशिवाय हा मार्ग पुणे मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई गोवा मार्गाला जोडणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे वेळेची तर बचत होतेच, त्याचबरोबर इंधनामध्ये सुद्धा बचत होत असल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. सगळीकडे समाधान व्यक्त होत आहे. तर आपला हा अटल सेतू नवी मुंबई, रायगडसह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प, मोठे उद्योग समूह येणार आहेत. त्यातून या परिसराचाही विकास होणार आहे याची मात्र मुख्यमंत्र्यांनी गॅरंटी दिली आहे. लक्षात घ्या, हा मार्ग शिवडी येथून सुरू होऊन समुद्रामार्गे चिर्ले येथील न्हावा शेवा येथे इतर मार्गांना जोडला जातोय. या नवीन प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या संपणार असून मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या 20 मिनिटात जाता येणार आहे. आहे की नाही कमाल? विश्वास बसणार नाही अशी ही सगळी रचना आहे. मंडळी, आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केलं असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढले आहेत. हा सेतू मार्ग मुंबई गोवा महामार्ग, वसई विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्यानं विविध मोठे उद्योग, विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्यानं परिसराचाही विकास होणार आहे. युवकांच्या रोजगारासाठी 500 स्किल कौशल्य विकास केंद्रे सुरू केली असून जनतेच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत. आणखी विकासात्मक निर्णय घेत आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेचा आणखी काय पुरावा हवा? चला तर मंडळी, अटल सेतूविषयी थोडक्यात माहिती पाहूया. मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग हा अतिजलद, अति महत्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना आहे. 500 बोईंग विमाने आणि 17 आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा यामध्ये वापर केला आहे. शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू एकूण 22 किलोमीटर लांबीचा असून त्यातील 16.50 किलोमीटरचा भाग समुद्रामध्ये तर उर्वरित 5.50 किलोमीटरचा भाग जमिनीवर आहे. हा अटल सेतू म्हणजे भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील 12व्या क्रमांकाचा सागरी सेतू आहे. या सागरी सेतूसाठी 18,000 कोटी रुपयांचा खर्च आलाय. हा सागरी सेतू मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट या 2 प्रसिद्ध बंदरांना जोडणारा एक ऐतिहासिक दुवा ठरलाय. आश्चर्यचकित करणारी ही सगळी माहिती आहे. आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि सफल प्रकल्प. मुंबईकरांचे जिने सुखाचे, समाधानाचे आणि सुसह्य यासाठी प्रत्येक क्षण व्यतीत करणारे आपले मुख्यमंत्री. वेळेची आणि इंधनाची बचत होणार असल्यानं मुंबईकर मात्र खुश आहेत. आणि हो, वाहतूक कोंडीमधून सुटका झाल्यामुळे ते सर्वजण कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांना दुवा देत आहेत, भरभरून पाठिंबा देत आहेत, समाधान व्यक्त करत आहेत. मंडळी, आता एवढेच. पुन्हा भेटूया अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. मनापासून खूप आभारी आहोत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.